नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या भेटीला आलेले आहेत BSc केमिस्ट्रीचे विद्यार्थी. बेटा तुझं पूर्ण नाव सांग. माझं नाव पाटील राकेश दिलीप. मी रसायनशास्त्रातून केमिस्ट्री या विषयात स्पेशलायझेशन केलेलं आहे. अच्छा, बरं राकेश, तुला किती CGPA आहे? स्कोर किती आहे तुझा? माझा CGPA आहे 9.85. अतिशय छान मार्क्स तुला मिळालेले आहेत आणि केमिस्ट्री विषयाचा तू कठीण विषयाचा चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे. बरं, आता या करोनाच्या एवढ्या महाभयंकर परिस्थितीमध्ये जिथे आपण विद्यार्थ्यांना बस सेवा उपलब्ध नव्हती, त्यांना छोट्या मोठ्या व्हेकलने कॉलेजपर्यंत यावं लागायचं, अशा परिस्थितीत तू कसा काय अभ्यास केला? जर आपल्या विद्यार्थी मित्रांना मार्गदर्शन करू शकतोस? मॅडम, मी माझा अभ्यास ऑनलाईन लेक्चर आमचे चालायचे, परत काही ऑनलाईन जे काही आपल्या वेबसाईट असायच्या त्याच्यावर नोट्स काढून, आणि सर्वात मोठं योगदान म्हणजे आपल्या कॉलेजच्या ग्रंथालयाचं, की कधीही आम्हाला काही अडचण आली किंवा कुठल्या आपल्या एवढ्या भयंकर परिस्थितीमध्ये रोजगार नव्हता, काय नव्हतं, आणि मग एवढे महागडे पुस्तक घेण्यासाठी पैसे नसल्यामुळे आम्ही कॉलेजच्या आपल्या ग्रंथालयाला येऊन भेट दिली. तेव्हा सांगितलं मॅडमांना की मॅडम आमच्याकडे हे पुस्तकं नाहीत किंवा ते पुस्तकं नाहीत. तर मॅडमांनी वेळोवेळी आम्हाला कोरोनाचं सगळं पालन करून सोशल डिस्टन्सिंग ठेवून आम्हाला आमची पुस्तकं उपलब्ध करून दिली. बरं, टेक्स्टबुकच्या व्यतिरिक्त तू आणखी पुस्तकं वाचली आहेत का? हो, टेक्स्टबुक व्यतिरिक्त सुद्धा काही ग्रंथालयातल्या कादंबरी, कथा जे काय असतील, अग्निपंख असेल, परत टाइमी कलेक्टर वेणू हे पुस्तक असेल, असे खूप काही, परत आमचे केमिस्ट्रीचे काही पुस्तकं असतील, मॉर्सन अँड बॉयस रेफरन्स बुक वगैरे, असे खूप काही पुस्तकं आम्हाला वाचायला भेटली. तर अशा पद्धतीने पुस्तकांमुळे किंवा थोडक्यात आपले सर्व प्राध्यापक सतत मदत करत असतात, त्यांच्या काउन्सिलिंगमुळे तुला अतिशय चांगलं यश मिळालेलं आहे आणि अशीच तू प्रगती करत राहावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं मनोधैर्य जे टिकवून ठेवण्याचं कार्य आहे ते आपण निश्चितच पुस्तक आपल्याला करत असतं, कारण एक पुस्तक वाचल्याने आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडत असतो. म्हणून जास्तीत जास्त पुस्तकांच्या सानिध्यात आपण आलं पाहिजे, जास्तीत जास्त वाचन केलं पाहिजे आणि ग्रंथालयाला रोज भेट दिली पाहिजे. थँक्यू बेटा, तुम्ही दोघांनी इथं आले आणि आम्हाला चांगलं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू.